नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स कॉन्कर मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत। आज आपण इयत्ता 10वीतील विषय गणित भाग 1 दोन चलातील रेषीय समीकरणे हे जे पहिले प्रकरण आहे त्यातील आपण निश्चयक पाहणार आहोत। निश्चयक म्हणजे काय आणि निश्चयकाची किंमत कशी काढायची ते आज आपण घेणार आहोत। तर इथं निश्चयक लिहिलेला आहे, दोन रेघांमध्ये या ठिकाणी या संख्या लिहिलेल्या आहेत। हा निश्चयकाचा सिम्बॉल आहे। आता इथं ए बी सी डी इथे हे 4 घटक आहेत, म्हणजे हा 4 घटकांचा निश्चयक आहे। आणि एका ओळीमध्ये ह्या ओळीमध्ये 2 संख्या आहेत किंवा ह्या स्तंभामध्ये 2 संख्या आहेत, म्हणजे आता इथं ए बी यांना ओळ म्हणतात। इथं ही आडवी ओळ आहे आणि हे उभे आहेत लिहिलेले ए सी बी डी हे स्तंभ आहेत। आणि इथं प्रत्येक स्तंभामध्ये किंवा प्रत्येक ओळीत 2-2 संख्या आहेत, म्हणून ह्या निश्चयकाची कोटी 2 आहे असं म्हणतात। आता या निश्चयकाची किंमत काढताना आपल्याला ए ने डी ला गुणायचं आहे, म्हणजे ए गुणिले डी वजा बी ने सी ला गुणायचं, बी गुणिले सी। अशा पद्धतीने आपल्याला या निश्चयकाची किंमत काढता येते। ए गुणिले डी वजा बी गुणिले सी। आता याच्यावरची उदाहरणं आपण घेऊया। आता निश्चयकाची उदाहरणं कशी सोडवायची ते पाहूया। पहिलं उदाहरण इथे लिहिलेलं आहे 5, 7, 3, 9 हे उभे स्तंभ आहेत। आता याचं किंमत काढताना 5 ने 9 ला गुणायचं आहे आणि 3 ने 7 ला गुणायचं आहे, म्हणजे 5 गुणिले 9 वजा 3 गुणिले 7, 5 गुणिले 9 वजा 3 गुणिले 7, 5 9 45 वजा 3 7 21। आता 45 आणि 21ची वजाबाकी करायची, मग 45 वजा 21 बरोबर 24, म्हणजे या निश्चयकाची किंमत आलेली आहे 24। आता पुढचे दुसरे उदाहरण घेऊया। वजा 8 2 वजा 3 वजा 4। आता इथे सुद्धा गुणाकार करताना ऋण 8 ने ऋण 4 ला गुणायचं आहे। ऋण असेल संख्या तर कंसात टाकायची, ऋण 8 गुणिले ऋण 4 वजा ऋण 3 गुणिले 2, ऋण 8 गुणिले ऋण 4 वजा ऋण 3 गुणिले ऋण 2। आता इथं संख्यांचा गुणाकार आहे 8 चोक 32, 8 आणि 4 ला गुणलं गुणाकार येतो आहे 32। आता समान चिन्ह आहेत, समान चिन्ह असतील तर त्यांचा गुणाकार धन येतो, म्हणजे हा गुणाकार आलेला आहे धन। हे ऋणचिन्ह आहे तसंच, वजा आता ऋण 3 गुणिले 2 यांचा गुणाकार येतो आहे 3 दुणे 6। 3ला ऋणचिन्ह आहे आणि 2ला धनचिन्ह आहे, तर भिन्न चिन्ह आहेत। भिन्न चिन्ह असतील तर त्या संख्यांचा गुणाकार ऋण येतो, म्हणजे हा गुणाकार आलेला आहे ऋण 6 बरोबर 32 ऋण गुणिले ऋण धन, 32 अधिक 6, 32 अधिक 6 बेरीज येते आहे 38, म्हणजे या निश्चयकाची किंमत आलेली आहे 38। आता पुढचं उदाहरण घेऊया। इथं 2 वर्गमुळात 3 गुणिले 3 वर्गमुळात 3 या संख्यांचा गुणाकार करायचा आहे, म्हणजे 2 बरोबर 2 वर्गमुळात 3 गुणिले 3 वर्गमुळात 3 वजा 9 गुणिले 2। आता इथं कर्णी संख्या आहेत, इथे पुढं ज्या संख्या आहेत त्या संख्यांचा आधी गुणाकार करून घ्यायचा आहे, म्हणजे 2 गुणिले 3, 3 दुणे 6, आणि ह्या ज्या कर्णीच्या संख्या आहेत त्यांचा गुणाकार करायचा आहे। वर्गमुळातल्या ज्या संख्या आहेत 3 त्रिक 9, 3 आणि 3 ला गुणलं 3 त्रिक 9 वजा 9 दुणे 18। आता 6 आहे तसाच, 9चं वर्गमूळ 3, कारण 3चा वर्ग 9 येतो, म्हणजे 9चं वर्गमूळ 3 बरोबर वजा 18। आता 6 गुणिले 3, 6 त्रिक 18 वजा 18, मग 18मधनं 18 गेले 0,
म्हणजे या निश्चयकाची किंमत आलेली आहे. सराव संच 1.3 सोडवूया. त्यातला पहिला प्रश्न निश्चयकावरती कृती दिलेली आहे. निश्चयक दिलेला आहे 3, 4, 2, 5. आता इथं आपल्याला तिरकस गुणाकार या ठिकाणी होतो हे आपल्याला माहिती आहे. आपण वरती उदाहरणं सोडवलेली आहेत. 3 गुणिले 5 म्हणजे इथं या बॉक्समध्ये आपल्याला किमती भरायच्या आहेत. मग इथं यांचा गुणाकार 3 गुणिले 5. मग 3 दिलेलाच आहे. इथं काय लिहायचं आहे? 5 लिहायचं आहे. 3 गुणिले 5 वजा 2 गुणिले 4. इथं 4 लिहिलेलं आहे म्हणजे इथं 2 येणार आहे. 2 गुणिले 4. आता 3 5 15. बेचोक 8. 15 वजा 8. 15तनं 8 गेले 7 उरले. म्हणजे या ठिकाणी याप्रमाणे कृती आपल्याला सोडवायची आहे. आता घेऊया प्रश्न दुसरा. खालील निश्चयकांच्या किमती काढा. त्यातला पहिला निश्चयक आपल्याला दिलेला आहे. पहिलं उदाहरण दिलेलं आहे -1, 2, 7, 4 बरोबर. आता इथं -1 गुणिले 4 -1 गुणिले 4 वजा 7 गुणिले 2 बरोबर 4 1 4. आणि इथं वेगवेगळे चिन्ह आहेत, भिन्न चिन्ह आहेत. एकाला ऋण आहे, 4ला धनचिन्ह आहे. भिन्न चिन्ह असतील तर भिन्न चिन्हांचा गुणाकार नेहमी ऋण येतो. म्हणजे इथं ऋण 4 उत्तर येणार आहे. वजा 7 दुणे 14. आता इथं बेरीज वजाबाकी करताना समान चिन्ह असतील तर त्या संख्यांची बेरीज करायची. म्हणजे 14 आणि 4 18 आणि दोघांना चिन्ह आहे तेच द्यायचे. म्हणजे याचं उत्तर आलेलं आहे ऋण 18. घेऊया पुढचे उदाहरण. 5 ऋण 7 3 0 बरोबर 5 गुणिले 0 वजा 3 गुणिले वजा 7. मग 3 गुणिले इथं आपण कंसात लिहिले वजा 7. संख्येला ऋणचिन्ह असेल तर ती संख्या कंसात लिहा. 5 गुणिले 0 वजा 3 गुणिले वजा 7. आता शून्याला कोणत्याही संख्येने गुणलं तर गुणाकार 0 येतो. म्हणून 5ने 0ला गुणलं गुणाकार 0 वजा 3 7 21. आणि इथं हे ऋणचिन्ह आपण घेतलेलं आहे म्हणून इथं भिन्न चिन्ह आहेत. 3ला धन आहे आणि 7ला ऋणचिन्ह आहे. भिन्न चिन्ह असेल तर गुणाकार ऋण येतो. म्हणून इथं यांचा गुणाकार आलेला आहे ऋण 21 बरोबर 0. आता ऋण गुणिले ऋण धन येतो. अधिक 21 झाले. 0 अधिक 21. मग शून्यात कोणती संख्या मिळवली तर उत्तर तीच संख्या येतं. म्हणजे याचं उत्तर आलेलं आहे 21. म्हणजे या निश्चयकाची किंमत 21 येते. पुढचं तिसरं उदाहरण घेऊया. आता तिसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला इथं अपूर्णांक दिलेले आहेत. तरीही त्यांचा गुणाकार त्याप्रमाणेच करायचा आहे. मग 7/3 गुणिले 1/2. 7/3 गुणिले 1/2 वजा 5/3 गुणिले 3/2. आता अपूर्णांकांचा गुणाकार करताना अंशाने अंशाला गुणायचं असतं आणि छेदाने छेदाला गुणायचं असतं. मग इथं 7 1 7 3 दुणे 6 वजा 5 त्रिक 15 आणि 3 दुणे 6. आता इथं छेद समान झालेले आहेत. छेद समान असेल तर अंशांची आपण चिन्हानुसार बेरीज वजाबाकी करू शकतो. आता इथे छेदामध्ये 6 लिहिले. 7 वजा 15 बरोबर छेद आहे तसाच 6. 7मधनं 15 गेले 8 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे ऋण 8. इथं आता ऋण 8/6 आहे. 8ला आणि 6ला आपल्याला भाग द्यायचा आहे. कितीने भाग जातो? 2ने. बेत्रिक 6 बेचोक 8. म्हणजे याचं उत्तर आलेलं आहे ऋण 4/3. ऋण 4/3. अशा प्रकारे आपल्याला निश्चयकांच्या किमती काढता येतात.
विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुमच्यापर्यंत पुढच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळतील. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. थँक्यू.